हाय सर्वांना, कशा आहेत सर्व? आशा करते सगळे मजेत असतील. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आपण बापूच्या लग्नाविषयी जो व्हिडिओ बनवला होता तर खूप छान कमेंट आल्या त्याच्यावरती की बापूचं लग्न करायला पाहिजे. तर आम्ही लवकरच बापूला मुलगी बघायला जाणार आहे, जे की आमचं पटापटी झालेली आहे. त्यांचा फोटो आलेला आहे, बापूचा फोटो टाकलेला आहे. तर पहिल्यांदाच म्हणजे की नाही का सुनबाई आणि मुलगा सासऱ्यांचं आणि वडिलांचं लग्न करून देणार आहे. आपण काही खोटं वगैरे बोलत नाही, तर तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. तर मुलगी कोण आहे ती पण तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. आम्ही 2-3 दिवसांनी जाणार आहे मुलगी बघायचा कार्यक्रम करण्यासाठी. तर तेव्हा तुम्हाला नक्कीच मुलगी बघायला भेटेल. आमच्या बाप्पूंचं खूप हाल होतं, ते बाकीच्या पण गोष्टी असतात त्या तुम्हाला नाही सांगू शकत. तर खूप छान वाटलं, तुम्ही पॉझिटिव्हली कमेंट केल्या, जे की माझ्या चॅनलवरती पहिल्यापासून आहेत. त्यांना माहिती बाप्पू म्हणजे कोण आहेत ते. परत काही त्याची उत्तरं आणि नवीन कोण सबस्क्रायबर असतील त्यांना माझ्या पाठीमागचे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर समजेलच. तर बाप्पू आता सध्या तरी त्यांच्या घरी राहायला गेलेले आहेत. तर बाप्पू माझे सासरे आहेत. ते सगळ्यांना बऱ्यापैकी जे जुने आहेत दादा आणि ताई त्यांना माहिती आहे. नवीन जे कोण माझ्या चॅनलला आलेले आहेत त्यांना बऱ्यापैकी माहीत नाही आहे, म्हणून थोडंसं त्यांचं कन्फ्युजन होईल. तर बघा इकडे आलेले आहेत बाप्पू जेवण करण्यासाठी. त्याला एकादशी होती तर आता उपास सोडायला आले त्यांच्या घरून. बाप्पू जायचे का नाही मग नवरी बघायला? बाप्पू इकडे बघा. बाप्पू बाप्पू आता आमच्या लय हसायला येतंय. तर पहिल्यांदाच सुनबाई सासऱ्यांचं लग्न करून देणार आहे. बाकीचे काही ते प्रॉब्लेम आहेत आमच्या ते तुम्हाला नाही सांगणार आहे. नंतर वेळेनुसार मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल, पण ते हळूहळू. तर चला आता बाप्पू आलेले जेवण वाढायचे त्यांना. तर चला मग इथून पुढचा व्हिडिओ करेल तुमच्याशी शेअर. तर बाप्पूचं आता जेवण झालेलं आहे. बऱ्याच जणांच्या मनात असे प्रश्न असते, बाप्पूला आता लग्न करायची काय गरज? पण माणसाला प्रत्येक वयामध्ये म्हणजे की आधाराची गरज असते. तर बाप्पूला आता एका जीवनसाथीची गरज आहे. बरोबर आहे का ना बाप्पू? बाप्पूची खरंच वनवन होते. इकडे यायचं जेवणासाठी, परत जायचं. आजी बाप्पूच लग्न करायचं बाई? सुना आणायची तुला? आणायची? मोठ्याने बोल. सुना आणायची बाई. कधी जायचं बघायला आता? तुम्ही म्हणता आम्ही म्हणता वा. बाप्पू कधी जायचं मग बघायला? 2 दिवसांनी. तर आता आमचं फिक्स झालेलं आहे 2 दिवसांनी, जे की आपल्या धंद्या पाण्याला सुट्टी असते 2 दिवसांनी. बाप्पूचं पण दुकान आहे, लगेचच्या लगेच नाही जाता येत. तर लवकरच तुम्हाला बाप्पूची नवरी पण बघायला मिळणार आहे ना बाप्पू? आणि आपण सगळं कायदेशीररित्या करणार आहे. काय करायचं आहे ते का नाही बाप्पू? कायद्याच्या चौकटीत राहूनच करणार आहे. काही गोष्टींना आणि काही लोकांना प्रश्नाचं उत्तर पाहिजे ती लवकर. चिवताई आजी आणायची का नाही आपल्याला मग? का ग? बापू काय म्हणत माहिती का मला ड्रेस घ्यायचा आहे. मला घेऊ की? नंतर मी म्हणलं चिवताई आजी आणायची काय? मग माझ्या बापूचे लय हाल होतात. तू येणार आहे आजी बघायला? होय. आजीकडे 2 दिवस आहे. फोटो आलाय, छान आहे का आजी दिसाय? एकच नंबर आहे. मग आजोबा का आजी का राहिला जायचं मग? हा. तर चला बाप्पूचं पण चाललंय आता. बापू शुभमंगल सावधान. आता काय पूर्वी म्हणजे आजोबाच्या लग्न कुठं राहिला? बरे चांगले. सुनाच्या हातचं खायला येड्यावर नको बसू. सुन तर अगोदर आणू.